श्री नवनाथ भक्तिसार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 20वा। या अध्यायाची फलश्रुती वेद लागलेले नाहीसे होईल, वाचणाऱ्यांचा प्रपंच सुखाचा होईल। श्री गणेशाय नमः। जय जय जी पंढरीराय, भोगतया षडगुण ऐश्वर्या, ऐसे सोसुनी अपार माया, सकळ कळा तुझेने, शतघट तंतु आकाश न्याय, सर्व तवचे ब्रह्म होय, ऐसे असुनी निराळ राहे, अव्यक्त व्यक्ती पाहुणी, की अपार घटी अपार तरणी, व्यापुनी ऐक्य दिसे गगणी, त्याचे नाय मोक्षदानी, व्याप्त असे सर्वाते, तरी पूर्ण ब्रह्म नाथवेश, करुणा निधी पंढरीचा आदेश, माय कनवाळू जगन्निवास, भक्त वत्सल नटलासे, तरी हे दीनबंधो भक्त व्यापका, पुंडलिक वरदायका, आता पुढे रसना दोंदिका, भक्तिसार वद्विका। मागले अध्याय रामदर्शन आणि द्वितीय अंजनी नंदन, गोरक्ष लागे भेटून अदृश्यपणे मिरवले, असो स्वस्ताना गेला अयोध्यानाथ, एरीकडे अंजनी सूत, शृंगमुरडा जावणी त्वरित, सानवेशे नटलासे, गुप्त वेशे राजसदन, पाहता झाला अंजनी नंदन, एकांत सदनी मैनाकिनी पद्मीन, मंचकावरी पहुडली, सुखनिद्रा शयनी असून, परिचारिका गेल्या उठून, ऐसे एकांत संधी पाहून, धवळा रीते संचरला, चपळपणी तो मंचकाजवळी, जाऊनी बसला प्रतापबळी, किलोतळा पद्मिनी कमळी, करपात्री धरी गेली, व्यक्त होत करकमळ, सावध झाले किलोतळा वेल्हाळ, तो दृष्टी देखील अंजनी बाळ, चरणावरी लोटली, किलोतळा आणि मैनाकिनी, तृतीय नाम जे पद्मिनी, यापरी शोते बोलती कल्पनी, कवण्यार्थी ही नामे, तृतीय अभिधाना ती दुहिता, झाली असे कवणा अर्थ, मग त्या कल्पनी वाक्सरिता व्यक्ती घेणे मिरवली, ऐसा पाहुणे श्रोती आदर, बोलता झाला कवी सादर, तृतीय भिन्न भिन्न प्रकार, कैसा रीती ऐका त्या, तरी पर्वतां माझी मंदरगिरी, जंबूद्विज त्याची प्रथम पायरी, यावरी सिंहलद्वीपाची दुसरी, मेरू मंदार आहे की, यावरी सिंहलद्वीप भुवनी, स्त्रिया जितुक्या असती पद्मिनी, त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती मिरवत असे, तो एके दिवशी अभ्यंग करून उभी राहिली, धवळारी जाऊन ते सहज दृष्टी दिशागमनी, आकाशात ते पाहत असे, हस्ती झगटते कबरी भार, तो वर दृष्टी जाऊन गोचर, उपरिचर वसू विमानावर आरूढ होणी जात असे, विमानारूढ झाला होता, तो वसन एकांगी झाले तत्वता, आवेश बाहेर लिंग दर्शता, असावध बैसलासे, विमानावरी गवाक्षद्वार, त्यातून दिसे अवयव समग्र, तो मैनाकिनी पाहुणी नेत्रे, हासे खदखदा ते काळी, ते ऐकुणी वसुनात विक्षेपोणी बोलता झाला तिथे, म्हणे पापिनी परपुरुषाते, पाहून या हसलीस, तरी ऐसी जारिणी वरती, धरुणी राहसी स्वग्रहाप्रती, माझे विषय कामशक्ती, उद्भवली म्हणून हसलीस, तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसु माझी श्रेष्ठ, इंद्रिय दमणी एकनिष्ठ, पूर्ण तपास साधित असे, तरी मम अभिलाष धरुणी, गदगदा हाससी पापिनी, तरी पुरुष विनोदे स्वस्तानी, जाऊन या पडशील, श्री देशात श्रीकटकी, वस्ती होईल तुझी शेखी, मग कैचा पुरुष ते लोकी, दृष्टीगोचर होईल, ऐसे बोलता वसु अंतरिक्ष, परमलाजली पद्मिनी सुलक्ष, परिपदच्युत शब्द एकता प्रत्यक्ष, स्तुती संवाद व्यापिली, म्हणे महाराज वसुनाथा, अपराध झाला विषमाता, अपराधांचे विवरण करिता, बोलताना या आम्हासी, परिहास प्रारब्ध योग, कदा न सुट्या आचरला भोग, तरी उशाप देऊन आता चांग, स्वपदा ते स्थापावे, तुम्ही वसू सर्व प्रकारे, भरला आहे शांती भांडारे, परम कनवाळू इंद्रिय साचारे, योगदमणी मिरवला, तरी उशाप देऊन माते, करी महाराजा पदाश्रित, मग अंतरिक्ष पाहुणी ढळाळीत, उशापाते बदलासे, म्हणे पद्मिनी ऐकवचन, श्रीराज्यात किलोतळा स्वामीन, तेथे आयुष्य सरल्या पूर्ण, ते पदी वससील तू माते, परिमज भावे निवेदिल चित्त, तरी मही मिरवेल माझा सूत, तो तुझ स्वीकारुणी होईल रत, मच्छिंद्रनाथ म्हणून या, तो रत झाली अंगसंगी, पुत्र लाभसील रेत प्रसंगी, मीननाथ हे नाम जगी, प्रसिद्ध मिरवेल महिते, तो पुत्र झाल्या तुते शेवटी, विभक्त होईल मच्छिंद्र जेटी, मग तू स्वपदा येऊनी गोरटी, भोग भोगी स्वर्गीचा, या उपरी बोलली मैनाकिनी, पुरुष नाही त्यात
पुरुष नाही का तया भुवने, सकळ स्त्रिया दिसती अवने, काय म्हणून महाराजा तरी पुरुषापासून संतती, कोटून होत असे नसुनिपती, एरू म्हणे येऊनी मारुती, भुभुकार देत असे ऊर्ध्वरेता वायुनंदन, वीर्य व्यापित असे भुभुकारे करून, मग उत्पत्ती उदय जन्म, तेथे होत असे शुभानने, बाळतनुज पुरुषधारी, मृत्यू पावितो भुभुकारी, तितुक्या विन अचळणारी, महिवरी विराजते, ऐसा वदता अंतरिक्षमात, मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित, हे महाराजा मच्छिंद्रनाथ, येईल कैसा त्याठाया, प्रत्यक्ष पुरुष पावती मरण, ऐसी चर्चा तेथे असून, कैसा येईल तव नंदन, मम भोगात महाराजा, अंतरिक्ष म्हणे व शुभानने, तू किलोतळेचे उपरी जाऊन, बैसोनी उपरी तप मांडणी, आराधावा मारुती, प्रसन्न झाली या वायुनंदन, मग मुक्त करील त्या भयापासून, परी तुझ सांगतो तिकून, चित्ता माझी रक्षावी, प्रसन्न होईल जेव्हा मारुती, मागणे करी जे अंगसंगती, मग तो संकटी पडून इच्छिते, मच्छिंद्र ते आणील, तरी हा रचुनी दृढतर उपाय, मिरवत आहे मारुती भय, तरी तयाचे हस्ते साधावे कार्य, मच्छिंद्राचे आणूनी, या उपरी बोले पद्मिनी युवती, रामचरणी श्री मारुती, कैसे सांग माते द्यावी रती, ऐसे म्हणेल महाराजा, परी ऐसे बोल प्रकरणी, मारुतीचे मिरवला विषय ध्वनी, मग तव सूत मच्छिंद्र कोठोनी, तेथे येईल महाराजा, ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन, म्हणे विषयोपद्रव रहित वायुनंदन, ब्रह्मचर्य व्रताचे लोटून, रतिसुखा कैसा मिरवेल, तरी हा संशय सोडून गोरटी, अर्थ धरिजे तुका पोटी, मच्छिंद्राला हसिले येणे कोटी, हनुमंते करोनिया, ऐसे सांगुनी अंतरिक्ष, स्वस्थाना गेला वसुदक्ष, एरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष, श्री राज्यात प्रवर्तली, शृंगमुरडा राज्यपट्टणी, भ्रमण करता ती पद्मिनी, तो ते चर्मिकेचे सदनी, सहजस्थिती पातले, सहजस्थिती जाऊनी ओसरे, बैसती झाली शुभगात्री, तो ती चर्मिका पाहुणे नेत्री, बोलती झाली तियेचे, म्हणे माय वो शुभानने, कोठे असते लावण्य खाणी, एरी म्हणे वो माय बहिणी, सिंहलद्वीपी मी असते, परी अंतरिक्ष वसूचे शापे करून, पाहते झाले माय हे भुवन, आता माझे संगोपन कोण करील कळेना, ऐसे ऐकुनी पद्मिनी वाणी, बोलती झाली तो चर्मिणी, म्हणे मायबो माझे स्थानी, राहुणी सुख भोगी का, स्वहस्ते करुणी पाक, हरित जा माये तृषा भूक, मी आपल्या ग्रहीची एक तारंबळ होतसे, तरी मायवो उपेक्षा सोडून, सेवी मायवो माझे सदन, कन्ये समान तुझ पायीन, सर्व सुख देऊन या, ऐसे ऐकुनी तियेची वार्ता, परमतोषले हृदय दुहिता, मग तेथेची राहुणी वल्लवी हस्ता, क्रिये लागे आराधी, स्वहस्ते करुणी पाक निष्पत्ती, हरित चर्मिकेचे शुद्धे प्रती, शेवटी भोजन क्रिये संगती, आपण सेवी नित्यशा, यासे लुटता बहुत दिन, किलोतळा राज्य स्वामीन, आयुष्य सरले जरा व्यापून, मग मंत्र लागी बोलत असे, मग म्हणे आयुष्य सरले निकट, तरी कोणास हो द्यावा राज्यपट, मंत्री म्हणे माळिका चोकट, गजशुंडी विराजवावी, सकळ स्त्रिया पाचारून, गज प्रेरावा माळ देऊन, त्यासी भेटलं दैववान, माळ ग्रहणी ग्रीवेत, ऐसे बोलत मंत्री तैवेळा, परमतोषली किलोतळा, मग सुदिन पाहून कार्यमंगळा, अर्पिली माळा गजशुंडी, समग्र स्त्रियांची सभा करून, मग तो प्रेरीला माळ देऊन, ते प्रांती मैनाकिनी पाहून, माळ ग्रीवेत ओपिली, या उपरांतिक भोगिता राणी व आचरली पूर्वोक्त तपपर्व, वश केला मनोभावे, रामदूत तियेने, वश झाला अंजनी नंदन, हे पूर्वीच लिहिले कथन, वायुसुते मच्छिंद्रा कारणे, पूर्वी प्रकरण निवेदिले, तरी असो ऐसे कथन, सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम, माता पित्रांच्या आवडी करून, नाम ऐसे विराजले, यापरी सिंहलद्वीपीचा दारा, म्हणून सर्वांच्या वागुत्तरा, पद्मिनी नाम सर्वोपचारा, वोभावती कटकात, किलोतळेचे पावली आसन, म्हणून किलोतळा येचे नाम, असो गुप्तरूपे वायुनंदने, सावध केले किलोतळा, सावध करुणी तिथे, म्हणे किलोतळे ऐकमात, तुवा मज ठेवणी वचनात, मच्छिंद्रनाथ आणविला, तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून, परी तव सुखासी पातले विघ्न, मच्छिंद्र शिष्य येतो की, तो मच्छिंद्र हुणी प्रतापवंत, नामी मिळवला गोरक्षनाथ, तो अजिंक्य असे दयाचे सामर्थ, वर्णविना वाचेसी, म्या तुझ्यासाठी यत्न केला, श्रीराम मध्यस्थ घातला, परे अवमानुनी उभयंताला, मच्छिंद्र नेऊ म्हणत असे, तरी तो आता येईल येथे, त्यासी संच करुणी प्रीती ते, गवुणी घ्यावा कोणी हितार्थे, सुख संपत्ती दावून या, परी तो नोहे मच्छिंद्रा समान, विषय विरक्त तपोधन,
कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजनादी नाना वैभवे गौरवणी गोवावा जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख की चिंधी वेचणे रक्षणे मानिक होत आहे शुभानने तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करिता पै झाला परी ती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कणकासने षोडोपचारी पूजा करोनी बोळविला महाराजा स्वस्तन केला वायुसूत एरीकडे गोरक्षणात वेश्याकटकी मार्गी येत मुक्कामाची साधोनिया जैसे पक्षी करीती गमन या तरुणी त्या तरुवरी जाऊन तेवी गोरक्ष मुक्काम शृंगमुरडी पातला गावानिकट पेठेत धर्मशाळा होती त्यात वेश्याकटकी राहुणी तेत शिबिरापरी योजिले मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंग नामे मुख्य दोंदिका सांज सरंजाम घेऊनी नेका राजसदणी चालिली सवे वेशा 7-5 घेऊनी रूपवंत गुणवंत साच ऐसे कटकी करुणी संच राजांगणी मिरवली राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान द्वाररक्षके आत जाऊन वेशा कटकी सांगितले हे महाराज राजद्वारे कलावती कलाकुसरी रूपवती गुणगंभीरे भेटी लागी पातले तरी आज्ञेप्रमाणे वंदुती ते ऐसे एकता किलोतळा मात मणे घेऊन या सभास्थानात अवघे समारंभेसी ऐसे एकता द्वारी सवेची पातली द्वारावती घेऊणी कलिंगा कलावती सभास्थानी पातली तो कनक तगटी रत्न कोंदणी मच्छिंद्र मिरवला कणकासनी निकट बैसली मैनाकिनी निज भारे शोभली जैसी नभी उडुगन ज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती त्याची नाय मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या की तेजपुंज हाटकासणी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र की शैल्या नव्हेत त्या रश्मीज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्क गोळा कणकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत असोयसी सभा सगन कलिंगा दृष्टीने पाहून मग बोलती झाली सभेवचन मैनाकिनी रायाचे हे महाराजा शैल्यापती ऐकुणी नामाभिधान कीर्ती सोडून आपल्या देशाप्रती येथे आले महाराजा तरी कीर्तिध्वजा फडकतवणी तैसे अवलोकणी आली करणे मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा ब्रहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला याची नीती कीर्तिध्वज शैल्यादेशे किलोतळा नाम राज ऐसे करुणी ऐसे वरुणी सत्कीर्तिभाज येथे आले महाराजा ऐसे बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळा भूपती मग समुच्चय विचार करुणी अन्न भोगते देऊनी बोले किलोतळा तवती कलिंगा येऊनी शिबरी माध्यान समया सारुणी उपरी साज सरंजाम सजुनी परी सावध रात्री बैसली तो एरीकडे मैनाकिने येऊनी बैसली सभास्थानी सभामंडप शृंगारोणी दीपमाळा रचिला लावणी स्फटिकाची कुपिका मेणबत्ती लावणी दीपका अगरबत्ती गंध लोका घ्राणे मिरवत असे तबकी भरुणी गंगेरी पान विडे रचिले 13 गुण त्यात फुले अत्तरदाने लोकांमाझे मिरवत असे ऐसे सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तवती आपला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली एरी कलिंगा राजसदना जात सवे चालेला गोरक्षणात परी कलिंगे पाचारुणी एकांत गुज सांगे तियेसी म्हणे व ऐके गुणगंभीरी तू नाट्या करीसील सभे वितरी तरी मृदंग वाद्य माझे करी सभास्थानी ओपिका शैल्या सभे कटकस्थानी रिजविता माझे वाजवणी मग द्रव्य लाभ घे ओढवणे मानले तेचे मागत येते ऐसा ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुण समर्थ सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई परी तरी तुम्हाला गे तेथे नेता वितर्क वाढेल संशय विचित्ता स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठेची नाही म्हणून ऐसा ऐकुणी तपोद्रुम म्हणे ऐकवो सुमध्यमे अंगणा वेश येतो नटून रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तुतेही मिळेल अपार धन मग ती कलिंग आवडीनं अवश्य नाथा म्हणत असे मग लेवणी कंचुकी सार परिधानिले उत्तम चिर जटावियुक्त करुणी भार भांग मुक्तानी भरिला भाळी चर्चुणी कुंकुम कोर सोगया अंजनी मिरवले नेत्र कबरीवरुणी चिरपदर नाभिस्थानी खोविला काढुनी कर्णमुद्रिका भूषण ताटके केली परिधान तेही कोंदणी जडावरतने नक्षत्रासम झळकती की एकाग्र करुणी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती मुक्त घोष नासिका प्रती
सरजी नथ शोभत असे, 5 कंकण जडित भूषण, ग्रीवे माझे अपार हेम, नाना नगे हाटक गुण, मुक्त लडा शोभल्या, असो आता किती वर्णन, अंगणा वेशे गोरक्षनंदन, परम शोभला चपळे सम, वेशांगणी तळपत असे, आधीच पूर्ण हेमकांती अवतारी, त्यावरी नटला हेमशृंगारी, मग वर्ण दशा स्वरूपा परी, रंभादासी शोभली, ऐसी आव्हानुनी पैंजणी ती, मृदंग कळुनी प्रतिहाती, नटनृत्य स्वरूपी राजपंक्ती, जाणून या मिरवली, परी त्या शैल्या शुभाननी, पाहती पुरवंडा सुलोचनी, एकमेका बोलती वाणी, मदन बाळी हेई असे, सकळ नाट्य कलावती, विकळ स्वरूप नीच दिसती, म्हणती धन्य विधात्या प्रती, रचिनी मूर्ती अनुपम्य, समस्त बंधू जरी उर्वशी, तरी हिच्या पुढे वाटती दासी, चपळा तेजे सहजेसी, तळपत आहे बाळी हे, साज सोडून प्रत्योदक, नाद दर्शवी अलोलिक, पाहतेपणी पडुरी टक, विस्मयाते पडती त्या, वाद्यनादाने व्यक्तीत मेळवी ताल अति अद्भुत, परिसकळ शैल्यांचे चक्षु तेथ एका ठाई मिनले, कलिंग मुख्य नायकिनी, परिपूर्वंडा दैन्यवानी, जेवी उदया येता तरणी, सकळ तेजा लोपती, असो नाट्यधारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करू नृत्य, ते कटी कवनी मृदंगा, ते कुशळ वाजवी पुरवंडा, संगीत खरीत गायन, शैल्या सकळ तुकाविती मान, आहा आहा बोलुणी वचन, धन्य म्हणती कलिंगा, सकळ शैल्या सभांगणी, त्यात मच्छिंद्रनाथ कणकासनी, की पदमाळिके चिंतामणी, हिरा चमक दावीत असे, पुढारा पाहुणे गुरुनाथ, मणीच्या मणी नमन करीत, परम हेलावे आनंदे चित्त, म्हणे कृतार्थ झालो मी, आता श्री गुरुचे पाहिले चरण, सकळ झालो तापहीन, मग स्फुरण हे कुशळपणी, वाद्यकळा मिरवित असे, ते नृत्य गीत संगीत होता, पाहुणी लाजे विधी दुहिता, लाजत अप्सरा गंधर्व माता, ठेवणी पाहती चरणाते, तान मान रंग प्रकार, तल्लीन झाले सकळ भार, मान तुकावणी नाथ मच्छिंद्र, आहा आहा म्हणत असे, मग परिधानावया उंच वस्त्र, काढुनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ, तो पुढारा पाहुणी हर्ष बळवंत, लाघव कळे वर्तवी, मृदंग वाद्य वाजविता, अद्भुतपण कुशळता, तया नादाचे अक्षर व्यक्ता, भांती भांती काढीत असे, त्या अक्षरांमाजी अक्षर, मच्छिंद्र नामे चमत्कार, दावणी पुढे तोची व्यवहार, रंगा समान नाचवी, मृदंग अक्षरे तसी चर्या, दावीत असे गुरुवर्या, चलो मच्छिंद्र गोरख आया, पुन्हा अक्षरे आच्छादी, तरी परी अक्षरे मच्छिंद्राती, श्रवण होता पाहे बहुते, चित्ती चाकाटून म्हणे येथे, कोठून आला गोरक्ष, एरीकडे सहज चाले, गोरक्ष वाजवी गायन पाऊली, रंजित देखता गुरु माऊली, तेचे अक्षर आणीत असे, आणीत अक्षरे पूर्वव्यक्त, होताची मच्छिंद्र दचकत, बहुते पाहुणे गोरक्षनाथ, कोटे आहे म्हणत असे, शैल्या आणि कलावासिनी, तयाचे व्यक्त न पाहता नयने, कोठुनी पडतसे अक्षरध्वनी, श्रवणी साजणे आमुचे, पिशाची वाणी भोवती पाहत असे, घडी घडी चित्त दचकत असे, थडथोडणे हृदय उडत असे, आला गोरक्ष म्हणून, मग ना आवडे सभा कणकासन, मुख वाळले झाले ग्लान, मग कोणी ऐकेना गायन, चित्ती फार व्यापिले, चलो मच्छिंद्र गोरखाया, जवजव अक्षर ही ऐकूया, तव तव दचकुणी गेली काया, काळीमा येते उभा येतसे, तव पाहुणे किलोतळा, हृदय पेटूनी चिंतानळा, काळिंबी काया म्हणून सकळा, रोमांच उठती शरीरी, तव पाहुणे किलोतळा, म्हणे महाराजा तपपाळा, सुरस रंगी मुख कमळा, काळिंबिकावरी येली, एरी म्हणे वो मैनाकिनी, माते दिसते विपरीत करणे, मच्छिंद्र शिष्य गोरक्षवणी, भय आहे तयांचे, तो परम पवित्र भक्त चुडामणे, विषया नातळे इंद्रिय दमणे, महाप्रतापे तपोखाने, बैरागी तो असे हो, अगे तो येता तव पट्टणे, नेल माते स्वदेश अवणे, मग तव रतीची सुख यामिने, गोरक्ष अंकी नासेल, ऐसा एकता किलोतळा, मारुती सूचनेचा खून गरळा, हृदय व्यापुनी जाळू लागला, मुख कोमाविती पै झाली, मग तो रंग नाट्यकृती, विरस होणी नावडे चित्ती, हृदयाने ते चिंता भगवती, नांदती झाली प्रत्यक्ष, नाट्यरंगाचा आनंद वेश, बळी आव्हानीला एकाची भाष, मग रंग देवता पडून ओस, उठवी आपल्या ठाण्याते, जैसे पय सैंदवा पडे गाठी, मग विरस होणी नाचल्या गोष्टी, मिरवला हा तन्याय पोटी, बय उभयता आतळे, परिती चतुर मैनाकिनी, गायन स्वर आव्हान कानी, तो मृदंग वाद्य उठोनी,
ध्वनी छलगुप्त गोरख आया ऐसा नाद अक्षरस्थित किलोतळ श्रवण करीत मग बोलावणी कलावंत उत्तराते आराधी म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती परी आमुच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजवणी ऐसे एकता कलिंगा पद्मीन म्हणे आना पाहू वाजवणी मग ते किलोतळ आज्ञा पोणी साज आणून ठेवीत असे तोही साज पुढे घेऊन वाजविते कुशळपणी तरी परी सुस्वर गाण्यात अक्षर पूर्ण तेची गाडी पुन्हा पुन्हा तेही ऐकून मैनाकीने मग सेविका आपली कलावंतीने कलिंगाचा साज देऊन उभी केली पाठीमागे तिथे सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्य अक्षरे काढीती त्याची नीती अक्षरस्थिती तूही बोलवी मृदंगा परी ती वाजविता कलावंतीने तेसी अक्षरे न येती कानी मग पुरवंडेचा हात धरून एकांतासी पै गेली सलीलपणी चरणी माता ठेवणी पुसे ती सवार्ता माई तू कोण सांग आता सकळ संशय सोडून जरी ही गोष्ट ठेवीसी चोरून तरी तुझं तुझ्या गुरुची आण माते वदे की प्रांजळपण कोण कोणाची तू असती ऐसी भूपीने बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन माय मी नसे सर्वथा कामीन श्री मच्छिंद्राचा प्रियनंदन गोरक्षनामी मिरवत असे तरी श्री वेश नटी नारी नटुनी निघो तव राजद्वारी ऐसा एकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथा नेसवित म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन होताची तनमन प्राण तव भेटी उदेले परी सांगू काय जैसे जेविता का जगन्याय की ग्रही वत्स काननी गाय तरी प्राण वत्सा ठेवीत असे की जळा वेगळी मासोळी होता रेघू पाहे पुन्हा जळी तन्याय मोह काजळे लागले तुझसाठी मज बारे मग हाटक शृंगार करुणी व्यक्त जडित कोंदणी लेववीत रत्नमुद्रिका रन बिंदी सहित मुक्त तुरा लाविला भरजरीचे कणकवर्णी परिधानीला चिरभूषणी मस्तकी मधील नवरत्नी शिरपेच वरील जडी येला हस्ताग्री बाहुवट हेमकोंदणी लकलकाट सर्व भूषणे तेजवट शृंगारीला नाथतो मग हस्त धरुणी किलोतळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छिंद्र देखील डोळा पुरुष व्यक्त कामिनी मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैसा आला येथ निकट येता किलोतळे ते हस्ते खुणावी कोण तो एरीकडे हस्तखुणे संकेती पाहुणी म्हणे गोरक्ष जाती तुमचा उद्देश धरुणी चित्ती भेटी लागी पातला परी आज उद्याला देवादित्य भेटला माझा प्राणसूत सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा आता सकळ कांचणी फिटून गेली अंतकणी सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ धाकुटा मीन तुमचा सूत संगोपील तयासी म्हणून मूळ माझी कांचणी फिटून गेले दूरवणी वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टीला आपणासी ऐसे बोलता मैनाकीने गोरक्ष हास्य करी म्हणे चित्ती म्हणे बळेची तरणी अंधार चिरी भूषित असे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासे असी वैभव विधवे लागी कुंकुमटेव खटाटोप कास्या की परिसा लागे कणक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर तेसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुरी अंजुळीस ते पयोब्धीच पाजुनी सुरस तुष्ट चित्ती मिरवला की सकळ महिचा नृपणात अंजुळी धान्याचा गरजवंत की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी तयाचे न्याय आम्हासी वैभव कायसे पत थोर राणी व एरी जल्पतसे आपुला भाव निसंगा संग जाऊन परी असो कार्यापुरती ऐकुणी घ्यावी येऊती मात श्री गुरुमर्जी आली करतलात मारुलाथ वैभवाचे ऐसे गोरुष कल्पुनी म्हणी एरीकडे मच्छिंद्र मुनी किलोतळेचे शब्द ऐकुणी आसनाहुनी उठिला अति प्रेम दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी करी गवणी हृदय पोटी प्रेमे सद्गत अलिंगला मग कलिंगे ते पाचारुण अमुपद्रव्ये दिदले वसन गौरवणी तियेचे मन स्वस्थाना ते बोळविले एरीकडे मंडपात शैलासहित मच्छिंद्रनाथ निकट बैसोनी गोरक्षा ते योगक्षेम पुसत असे बद्रिकाश्रमे तपोरहाटी तितुके सांगे गोरक्ष जेठी कंटकाग्री पादांगुष्टी 12 वर्ष संपादिली उपरी तप झाली पूर्ण माव करी उमारमण सकळ दैवा बोलावून आतिथ्यही मिरवले ऐसी झाली तपरहाटी तरी तव वियोग साहिना पोटी
क्षणक्षणा होऊन कष्टी शोक करू रिगत असे. जया पदाचे तडफडून देऊ पाहत प्राण, तेवी माझे अंतकरण दुःख डोही हेलावे. परे प्रारब्ध योग दारुण, येथे भेटले तुमचे चरण. आता गेली अप्राण, एकाकी कदान वसे मी. ऐसा एकता वचन युक्ती, पुन्हा तर तसे हृदयाप्रती. म्हणे वत्सा तुझ मागू ते, एकांगी कदान करी मी. मुळहुणे बाळपण तुवान जाणिले मजवीन, सकळ करुणी लालन स्थावरपणी मिरविले. जळा वेगळे जळ मासोळे, विभक्त न होय कवणे काळी. तेवी मम चित्त दरित तपोमौळी, विभक्त झाला नाहीस. परिणवावे ते घडून आले, श्री मारुतीचे मज गोविले. श्री मारुतीने मज गोविले, गौरविले परी सदा भोले. वैभव वाटे तुझे विनबा, बा भोजन करता षडसांनी. तुझे स्मरण होतेसे म्हणे, बा तो ग्रास ठेवी ताणने. विषा समान वाटतसे, मग अश्रुने पूर्ण भरती नयन. तुझ जवळी लागे माझा प्राण, मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा रासी माझ्या. मग ताप उपजे मनात, आहा बाळकाचे टाकोणी बनात. आलो मी फिरत फिरत, हेच चिंतन निशिदीन. बा तुझविन करिता तीर्थभ्रमण, परी ओस दिशा बोभावे मन. मनात जल्पे वत्स टाकून, कैसा आलो मी पापी. ऐसे बोलता मात, मग बोलता झाला गोरक्षणात. हे महाराजा माझी ऐके मात, तू ते सूत बहु असती. जया देशी कराल गमन, तेथेचे सूत कराल निर्माण. मग तुमच्या मोहाचे आवरण वाटतले जाय महाराजा. परी एकची तू माझी आई, मन माझे एकेची ठाई. मग जैसे होय गती पाही, जळाविन मीनाते. की अर्का कुमुदिनी असती अपार, तो मोह करील कोणावर. परी कुमुद तो एकची मित्र, सुख पारी आणाया. की चंद्र चकोर असती बहुत, परी चकोर एकची रोहिणी नाथ. त्याची नाही जननी माते, असते एकची माते तू. जळात असते बहुत जळचर, पळी जलचरा असते एकची नीर. तन्याय मज माहेर, एकची मच्छिंद्र आराधिला. श्लाघ्य पुरुषा अन्य युवती, परी युवतीसी एकची पती. तन्याय कृपामूर्ती, माझे जीवन तू अससी. घणासे अपार असती चातक, परी चातकाचे घणतो एक. तेवी तू माते जननी जनक, एकची असती महाराजा. ऐसे म्हणून गोरक्षणात नेत्री आणि अश्रुपात. ते पाहुणे अंतरिक्ष सूत, प्रेमी हृदय कळवळला. म्हणे तानुल्या सत्यवचन, तुझं कोणी नसे मजवीन. ऐसे म्हणून मुखचुंबन, कुरबावणी धरीत असे. मग सभास्थान विसर्जून, पाकशाळेत उभयता जाऊन. श्री गोरक्ष ताटे घेऊन भोजनाते सारिले. भोजन झाली एकासनी, निद्रा करीत उभयजणी. दिनोदयी स्नाने करुणी, एकासनी बैसती. एकांकी मीननाथ, एकांकी गोरक्षसूत. कणकासनी राजसभेत, घेऊन नाथ बैसती. जैसा वक्रतुंड षडानन, घेऊन बैसे उमारमण. की माय यशोदे जवळी रामकृष्ण, उभय अंकी मिरवते. असो आता हे कथन, पुढे सुखे झाले संपन्न. ते पुढील अध्याय निरूपण होईल श्रुती श्रवण कीजे. ते मच्छिंद्र उभय अंकी, घेऊन सुत सुताची फेडील बाकी. शैल्यानी वेष्टुनी सुखासनी, हातकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो. नरहरी वंशी धुंडी सूत, नरहरी मालू नाम ज्याते. तो श्री गुरु कृपे रसाळ कथे ते, निवेदिल श्रोतिया. स्वस्ति श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किम्याकार. सदा परिसुत भाविक चतुर, विशंतीत माध्याय गोढा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. शिरस्तु. नवनाथ भक्तिसार, विशंतीत माध्याय समाप्त. अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. अलख निरंजन, अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.